नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं गणवातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदा जाठ्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त दत्त सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंगबली गुरुनाथ महाराज सर्वेश्वर भगवान वेंकटमोचन हनुमान नीलकंठेश्वर भगवान की जय। जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति जय जनार्दन भक्तांची स्फूर्ती जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति। शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वाईश्वराच्या भगवान नीलकंठेश्वर महादेवाच्या कृपेने श्री नीलकंठेश्वर मंदिराची प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त एक दिवसीय महारुद्र स्वाहाकार आणि या ठिकाणी संपन्न झाला आहे। एक दिवसाचा का होईना यज्ञ फार महत्त्वाचा आहे। बाबांना त्याचं महत्त्व सांगितलं आहे आणि हा यज्ञ जो आहे हा द्रव्य यज्ञ आहे, यासाठी पैसा खर्च करावा लागतो, पण महाराष्ट्रीयन संतांनी अतिशय सोपा यज्ञ सांगितला आहे। तो गेले महिन्यापासून आपण अनुभवत आहोत, टी व्हीच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून। यज्ञ माझी जपयज्ञोस्मी स्थावरलाम हिमालया, कलियुगातलं महत्त्वाचं साधन आणि सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ जपयज्ञ आहे। तो यज्ञ करीत करीत मंडळी श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात। आषाढीची आणि प्रसिद्ध अशी वारी आहे। गिरणी बुकात नोंद होईल अशी वारी कालची झाली। 17-18 लाखाचा समुदाय एका ठिकाणी नामंत्रण देता येतो, याचा अर्थ आहे फार मोठं आश्चर्य। आपल्या महाराष्ट्राचं फार मोठं वैभव आहे आणि म्हणून या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त आणि सत्संगाचा आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आलात। सर्व ज्येष्ठ वरिष्ठ बंधू भगिनी पदाधिकारी श्री गुरुमावली भक्त मंडळाचे सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष
आणि दुरून आलेले सगळे गुरुबंधूंना, भाविक बंधू भगिनींना, बालकन्यांना, बालगोपालांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. व्यासपीठावर बसलेले आदरणीय सद्गुरुसाहेबपरायण संन्यस्त गुरुबंधू परमपूज्य श्री संतोष गिरजी महाराज, ज्यांच्या आवाजानं आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. ही भगवंताची देणगी त्यांना गुरुमाऊलीची कृपाप्रसाद प्राप्त झालेला आहे. श्री संतोष गिरजी महाराज, श्री श्रवण गिरजी महाराज, श्री आदिवासी भागामध्ये रामायणाच्या माध्यमातून गुरुमाऊलीचा प्रसार करतात. श्री जयराम गिरजी महाराज या ठिकाणचे पुजारी आहेत. सर्वेश्वर महादेव मंदिराची त्रिकाल पूजा करणं फार महत्त्वाचं आहे. देव त्रिकाल पूजा भगवान शंकरला आवडते. फक्त सोमवारीच एक लोटाभर जल गंगा भगवान शंकरला व्हायचं आणि फ्रीजमध्ये पांढरे चिक्कू ठेवायचे. एवढं सोपं आहे का? मला एका जणानं सांगितलं काल, बाबा एवढं सोपं काय? मला सोपं नाही, पण सोपं सांगणाऱ्याला सोपंच आहे ना. एक लोटा पाणी टाकायचं आणि घरामध्ये जर पांढरे चिक्कू असेल तर चालेल का? म्हणून श्री त्रिकाल पूजा करणारे श्री जयराम गिरजी महाराज, भेग भगवान कोणी पाहत असतील मीडियाच्या माध्यमातून, सर्व भेग भगवंताला दशनाम संन्यासी परंपरेप्रमाणे ओम नमो नारायण आहे. भजनी मंडळामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण श्री राठोड महाराज, श्री सागर महाराज, श्री लक्ष्मण महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री नवनाथ महाराज आणि या ठिकाणची भजनी मंडळ, हरिभक्तपरायण मंडळी कोणी पाहत असतील त्या सर्व हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. सर्वांना आणि सर्वांना वंदन करून, कालच आषाढी वारी झाली. संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही, परप्रांतातूनच नाही तर परदेशातून सुद्धा मंडळी हा सुख सोहळा पाहण्यासाठी येतात. म्हणून हा सोहळा वैकुंठात नाही, कैलासात नाही, हा भूलोकात आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये किंवा वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निदान 15 दिवस वारीला जायचं असं चिंतन असतं आणि तिथून आल्यानंतर 15 दिवस वारीमध्येच गेले जातात. तिथून आलं तर यार अमुक महाराजाचं कीर्तन फार चांगलं होतं, अमुक महाराजाचं प्रवचन फार चांगलं होतं आणि अखंड नामस्मरण, झोपेतसुद्धा नामस्मरण करतात. हा सनिध ध्यास किंवा हा भक्तिमार्गाचा प्रमुख साधन आणि नामस्मरण आहे. ते करीत करीत भक्तमंडळी जातात आणि त्यानिमित्तानं आजचे जे आषाढ महिना फार महत्त्वाचा आहे. पुढचा जो प्रदोष आहे आता उद्याचा, गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी किंवा नंतर मोठमोठ्या लोकांचे गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे. दीपध्वयानाची आमुष्या पण उद्या आमुष्या येते, ती दीपपूजनाची आमुष्या आहे आणि परत एक आमुष्या आहे. त्या लोकांकरता मोठा पर्व काळ आहे, कंसात गटार आमुष्या. त्यांना पण पर्व काळाची चांगलाच आहे. त्यांच्यामुळं आपल्याला किंमत आहे. लक्षात घ्या, हे चांगलं आहे बा, खातपीत नाही. ते खातपीत असलं तर आपल्याला कोणी किंमत दिली असते. त्यांच्यामुळं आपली किंमत, म्हणून ते सुद्धा वंदनीय. आणि म्हणून द्यावं यावेळी सत्संगासाठी आणि एक श्लोक श्रीमद भगवद्गीतेचा घेऊ आणि आपली थोडी सेवा गुरुमाऊलीच्या चरणी समर्पित करू. श्री आनंदकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा राजगुह्य योगानाम समजून सांगताना 14व्या श्लोकामध्ये श्लोक बहुत लोकांना परिचयाचा आहे. श्री भगवान उवाच सततं कीर्तयन्तो यततश्चन्द्रवृता
नमस्तस्यंशिमा भक्त्या नित्ययुक्ता उपासते सततं कीर्तयन्तो मां यततश्च सुहृदः नमस्तस्यंशिमा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. श्री ज्ञानेश्वर माऊली श्री आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने देव आपल्या साधारण भूमी नाही नाशिकची संपूर्ण भरतखंडाची यात्रा करून समाधी स्थान श्री निवृत्तीनाथ महाराजांनी निवडलं आहे ते आद्यपीठ ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर. आणि म्हणून संप्रदायाचं आद्यपीठ जर कोणतं असेल तर श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आहे. त्या गुरुदेवांच्या कृपेने माऊलीने या संस्कृत श्लोकाचं मराठीमध्ये भाषांतर करताना भावार्थ दीपिका ज्याला ज्ञानेश्वरी म्हणतात त्या ज्ञानेश्वरीमध्ये श्री ज्ञानेश्वर माऊली लिहित आहेत. तरी कीर्तनाची या नटनाटे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामच नाही बापाचे ऐसे केले यमदमा अवकळानिली तीर्था ठायावर निवठविली मे लोकांची कुंटली राहटी अवघी म्हणून परी पातया पाशी पांडवा मी हरवला घेऊसावा जेथे नाम घोष बरवा करती माझी बोल हरी बोल हरी 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 बोल भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोडासं परमामृत आहे ते पोटात गेलं पाहिजे देव. आज त्याची अत्यंत गरज आहे. 5 वर्षापासून तर 75 वर्षापर्यंत सगळ्यांना आवश्यक जर काय असेल आजच्या परिस्थितीमध्ये यंत्रयुगामध्ये विज्ञानयुगामध्ये जीवन समाधानाने सुखानं जगायचं असेल आनंदाचा उपभोग घ्यायचा असेल तर सर्वात श्रेष्ठ त्या सच्चिदानंद देवाचं नावच आहे. त्यांनी सांगितलेल्या गीताप्रमाणे वागलं तर आनंद आहे महाराज. हे आता सगळ्या जगाला याची किंमत कळली. संपूर्ण जगामध्ये 121 देश जे निरीश्वरवादी म्हणून मानले जातात त्या लोकांना सुद्धा गीतात्वाचं ज्ञान समजायला लागलं कारण ते इंग्रजीमध्ये भाषांतर झालं. जगाची बहुतेक भाषा इंग्रजी आहे आणि म्हणून देव याची आवश्यकता वाटायला लागली. आता कोणी अज्ञानी राहिलं नाही निरक्षर राहिलं नाही. त्यांनी पण वाचलं पाहिजे. कारण काय आहे की हे जर वाचलं तर त्याला ज्ञान होईल. आपलं संसारातलं ज्ञान तर सर्वांनाच आहे. आपले गुरुजी देतात शिक्षक देतात प्रोफेसर देतात. पण अध्यात्म विद्यानाम ज्याच्यापासून खऱ्या अर्थानं सुख मिळतं ते ज्ञान मात्र संत देतात. म्हणून द्या हो भाव धरोने वाच ज्ञानेश्वरी अवधरुनिया भाव धरुनिया अवधरुनिया वाच ज्ञानेश्वरी कृपा करी हरी
धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. उगाच भक्त सलत वाचत बसायला काय अर्थ नाही महाराज. चांगली चांगली मंडळी, वृद्ध मंडळी सुद्धा पेपरनं सगळं पेपर वाचत बसतात. मला त्याच्यात सर्व वाईट आहे असं माझं म्हणणं नाही, पण सगळं इथून तिथून का बाबा एवढं काय कलक्षीपूर्व वाच. टाईमपास. आता टाईमपाससाठी आयुष्य आहे तेव्हा. आता तरी पुढे हाची उपदेश करू नका नाश आयुष्यास. उगाचच भलतं सलतं वाचण्यापेक्षा चांगलं वाचन द्यावं. किती मोठं साहित्य आहे. काल एक सद्ग्रस्त आला, चांगला अभ्यास होता, नाथ संप्रदायाचा. सांगितलं बाबा 500 पुस्तके नवनाथ महाराजांची, म्हणजे नवनाथांनी जे स्थापन केलेलं नवनाथ पंथ आहे, ज्याला कानफाडवी म्हणतात, 500 ग्रंथ आहेत. वेगळ्या प्रकारची साबरी विद्याचे मंत्र तंत्र विज्ञान त्याच्यामध्ये भरलेलं आहे. हे वाचना, दुसरं काय वाच. फार जाहीर फराकत सुद्धा वाचतात. काय अर्थ आहे? वयवर्ष वाया घाल जन्म हा मुखाचा, नको वाया घाल जन्म हा मुखाचा. विश्वास ठेवया संत जनाचा, विश्वास ठेवया जनाचा. विधुपणा सोडून म्हणा भगवंत पाही, विधुपणा सोडून म्हणा भगवंत पाही. आवडीने म्हणा जनार्दन गाई, आवडीने म्हणा जनार्दन गाई. म्हणून देवा हो, जी वाक्यरचना देवाला, शास्त्रांना, संतांना मान्य नाही ती वाक्यरचना बोलू नये, वाचू नये, सांगू पण नाही. उगाचच भलतं सलतं वाचण्यापेक्षा चांगलं वाचा. वाचण्यानं बुद्ध्यांक वाढतो, बुद्धी स्थिर होते. एक समाधी अभ्यास समर्थोसी मत्कर्मम परमभव. काय अभ्यास करतात महाराज, मुलं म्हणा हे म्हणा. UPSCची MPSCची मुलं अभ्यासाचं मी वाचतो तर कमालच आहे. साध्या हमालाची मुलं, साध्या रिक्षा चालवणाराची मुलं. हा, कोणी काल परवा एक माझी भगिनी आली. आता आपल्याकडे येणारे भक्तच आहे, बिचारं सादर रिक्षा चालवत आणि मुलगी CA झाली. आता घरामध्ये काय अनुकूल वातावरण आहे का? वडिलाला तर 100 रुपयाची चिल्लर मोजता येत नाही. कशामुळे? हा अभ्यास आहे. का अभ्यास कशाला म्हणलं आहे? सतत त्याच गोष्टीचं सतत चिंतन करणं. हे जसं अभ्यास सांगितलं तसंच परमार्थमध्ये अभ्यास म्हणजे भगवंताचं नामस्मरण, भगवंताची लीला, भगवंताचं कर्म, भगवंताचं जन्म, हे सतत त्याचं आवर्तन करणं, सांगणं म्हणजेच कथाश्रवण किंवा कथा सांगणं. यालासुद्धा अभ्यास म्हणतात. आणि म्हणून अभ्यासाला फार महत्त्व आहे. अभ्यासात समर्थ होशी. वडील काही शिकलेले नाही, काही नाही. ते बंधनखेड्यामध्ये सरपंच आहे. आता सरपंच, माजी सरपंच झाला. मुलगा CA झाला. किती मोठं काम आहे महाराज. काल परवा वाचलं ती एक मुलगी अतिशय बिचारी मोलमजुरी करून शिकणारी. मी तर हैराण झालो होतो. EPI उत्तर प्रदेशची सगळ्यात मोठी पोलीस अधिकारी. किती मोठमोठे ऑफिसर नाही, चांगले चांगले मंत्री महोदय सुद्धा. कुठं कमी आहे मुलीमध्ये, कुठं कमी आहे मुलामध्ये. म्हणून द्यावं मला हे सांगायचं की तरुण मंडळी जे आता ठीक आहे, ज्यांचं आयुष्य संपलेलं आहे त्यांची नाही, पण तुम्ही को आहे ना माय बहिणी, काय घाणसाण सिरीज पाहण्यापेक्षा बरं ते चांगलं पाहावा. तर ॲडव्हर्टाईज आहे दादा कोंडकेची, माळ्याच्या मनामध्ये कोण गोबी. आता प्रवचन लावलं मी आणि पूजाला बसलो, तोपर्यंत चाललं म्हणलं कीर्तन. नेमकं ते
लोक काय म्हणतील, बाबा जेवता पूजा करता करता माळ्याच्या मळ्यात कोण गोबी ऐकतात. काय करावं, त्याला विलाज नाही त्याला. बरं तो पण उठून थोडी बंद करते, ॲडव्हर्टाईज पाहावंच लागतं. मग दोन पक्ष आहेत, काहीला ॲडव्हर्टाईज आवडते, काहीला कीर्तन आवडते. दोघे पक्ष आहेत, पण चांगला पक्ष घ्या. नवीन सोनबाई घरात आली, सासूबाईंनी सांगितलं, सोनबाई तू नवीन आहे, तुला माहिती आहे की मी कोण आहे? मी या घराची गृहमंत्री आहे. सासू म्हणते, तुझे सासरे या घराचे अर्थमंत्री आहे, तुझा नवरा अन्न पुरवठा मंत्री आहे, तुझी नणंद आहे ना ही नियोजन मंत्री आहे. तुला कोणतं पद पाहिजे? सासूबाई मी विरोधी पक्षात बसन. सगळ्याला विरोध, याला पक्ष म्हणतात. दोन्ही पक्ष जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हरिमुखे म्हणा हरी, दोन्ही पक्ष पायी उद्धरते. अरे बाबा चांगल्याला सद्बुद्धी होईल, ज्यांना चांगली बुद्धी आहे ते तर उद्धरतील, पण ज्यांना चांगली बुद्धी नाही ते सुद्धा दोन्ही पक्ष पायी उद्धरते. हरिपाठामध्ये सूत्र आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. नाही आपल्याला सतत म्हणता येत, नाही आपल्याला नित्याने म्हणता येत, निदान वारीच्या रूपानं. वारीच्या रूपानं किती मोठी उदात्त परंपरा आहे महाराज. 750 वर्ष झाली ही परंपरा चालू आहे. आता मला विचार करा, आता तर खूप सुधारणा आहे, सरकार पण सुधारणा करते आहे दरवर्षी, आणि कोटीनंच सरकार मदत करते आहे. पंढरपूर क्षेत्राला महाक्षेत्र केलं आहे दरवर्षी. पहा तुम्ही पंढरपूरच्या, पण जनता जनार्दनाची एवढी तर किती नियोजन करणार? नियोजनाचा अभाव होऊ शकतं. एवढे लोकांची 18 लाख लोकांची कुठं व्यवस्था होणार आहे? पण तो परमेश्वर करतो. पाऊस नाही पडत, थोडा पडतो, सगळे उघड्यावर झोपतात, खाण्यापिण्याची व्यवस्था होते. मग कोण करतं? सरकारचं काम आहे की नाही? नाही, जनता जनार्दनच करते, भाविक बंधू भगिनीच करतात. आता अशी अवस्था आहे, 750 वर्षापूर्वीची अवस्था कशी असेल? त्यावेळेस तर खूप पाणी असायचं, मंदिरापर्यंत जायसाठी सुद्धा नावेनं जावं लागायचं. पाणी कमीच असायचं, कमरा इतकं डोक्या इतकं, पण नावेत जावं लागायचं. एक म्हातारी, एक लुगडं, खाली लुगड्याला 2-3 थिगळं लावलेले किंवा फाटलेलं, एक म्हातारी वारीला आली. 2 दिवसाचं, 1 दिवसाचं पुरेल एवढा शिदा बांधून आली. 750 वर्षापूर्वीची कथा आहे. जे आपण जनाबाईची भजनं म्हणतो ना, जनाबाईची आजी, जिच्या कुळामध्ये जनाबाई जन्माला आली, ती माऊली वारीला आली. आता काय करायचं? दिवस माळवला, उद्या एकादशी आहे, पाणी तर पुष्कळ आहे, नावाडी इकडे तिकडे घेऊन जात आहे. त्यावेळेस काय आणा पैसा, काय ती मजुरी असेल त्या नावाड्याची, ती द्यायला पैसे नाही जवळ. काय करावं? एकच फाटकं लुगडं घातलेलं, एवढे गठोडं, त्याच्यामध्ये उद्याचं शिदा आणि द्वादशी सोडायचं शिदा फक्त. एका नावाड्यानं सांगितलं, काय आजी जायचं का पलीकडं? म्हणजे जायचं रे बाबा, जायचं रे राजा, पण माझ्याजवळ पैसे नाही. बसलेलं त्यानं उतरून दिलं, लोटून दिलं खाली, पाण्यामध्ये पेडले बिचारी. तरी ती किती समाधानी होती. पांडुरंगा, अरे संध्याकाळ झाली, वर झालं, आज पण आंघोळ झाली चंद्रभागेची. त्यानं लोटून दिलं तर पाणी सगळं धोतर किंवा गुलुगडं सगळं ओलं झालं. बरं झालं मी आंघोळ करायचं नाही म्हणले होते, थंडीमुळं तू माझी आंघोळ करून घेतली. आजची म्हातारी त्या नावाड्याला काय म्हणली असते? खेड्यातले असेल तर जाव तुझं मड मरो. तीन तसं नाही म्हणली. यथात्मवान दृढनिश्चया आणि अशा दृढनिश्चय असणारच. आणि कितीही परिस्थिती अनुकूल असावं प्रतिकूल असावं,
ते चांगलाच विचार करणार महाराज. हे भगवत भक्तीचं फळ आहे. ऐसे रहावे देव ठेविन तैसे रहावे समयात सादर व्हावे समयात सादर व्हावे. पाऊस त्यावेळेस भरपूर पडायचा. चंद्रभागाला पूर आलेला आहे. पांडुरंगा, अरे बाबा निदान एकादशी दिवशी तरी तुझं दर्शन होऊ दे. असं काय करतो मी, इतक्या लांबून आले. आळवायला लागले त्या पंढरीनाथाला, पांडुरंगाला. सततम कीर्तयंतो माम. असं मनापासून केलेलं भजन, मनापासून केलेली प्रार्थना, शुद्ध भावाने केलेली प्रार्थना ती देवापर्यंत पोहोचते. तुम्ही माना अगर नका मानू, बरोबर पोहोचते. काही त्याचा बिचारा स्वार्थ नव्हता. केवळ आणि केवळ तुझे दर्शन व्हावे आता, बस. दुसरं काही नाही. तुझ्याकडे काही मागायचं नाही. वाटेवर गरिबी. तुझे दर्शन, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. संध्याकाळ झाली. एकादशीचा दिवस. फराळाचं नाही, काही नाही पोटामध्ये. त्या पांडुरंगाचं नित्यस्मरण म्हणून द्या हो. या ठिकाणी मावलेली येत आहे, तया ठाई पांडवा मी हरवला घेऊसावा, जिथे नामघोष बरवा करती माझे. जिथे नामघोष करताना माझा अशा प्रकारचं एकनिष्ठानं तिथे मी उभा आहे. मी वैकुंठात नाही, मी वैकुंठात नाही, मी या भक्ताच्या जवळ उभा आहे. अहम भक्त पराधीना, भागवतामध्ये सांगितलं आहे. ना मी वसा मी वैकुंठी, मी भक्ताच्या हृदयात आहे. इतक्यात एक पाठीवर घोंगडी आहे, हातामध्ये काठी आहे. एक नावडी आला. आजी का बरं रडतायत? म्हणे बाबा राजा मला पलीकडं जायचं रे, पण माझ्याजवळ पैसे नाही. नावड्यानं उतरून दिलं, लोटून दिलं. मी पाण्यात पडले. बरं झालं आंघोळ झाली. आता मला पलीकडं जायचं तर पैसे नाही. म्हणे या गठवड्यात काय? आणि काय नाही रे बाबा राजा, उद्या द्वादशी आहे ना, त्याच्यामध्ये 2-3 भाकरीचं पीठ आहे. उद्या द्वादशी सोडून देवाला नैवेद्य दाखवून वारी पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत. बरं चला बस. म्हणे माझ्याजवळ पैसे नाही बरं का. तुला जर पैसे लागत असेल, काही लागत असेल तर उद्या द्वादशी सोडायला ये, मी तुला 1 भाकर देईल. द्वादशी सोडायला येत त्याला मी 1 भाकर देईल. अरे बाबा ज्यावेळेस संत गाडगे महाराज भिक्षा मागायचे तर काही काही बाय म्हणतात तू चांगलं दांडका दिसतो, जरा काम कर ना. गाडगे बाबा म्हणजे काय काम करू आहे, एवढं सरपण फोडून दे. बाबाची प्रकृती चांगली होती. बाबा धाडाधाडा सरपण फोडायचे, तिच्या दारापाशी गंज लावायचे आणि जय गोपाला गोपाला देवकी नंदन, गोपाला देवकी नंदन, गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, असं गोपाला गोपाला म्हणून निघून जायचे. अरे आई दे ना एखादी भाकर. शिळी असली तरी चालेल, शिळा असलं तरी चालेल, कालवण नाही बाबा ताजं घ्या, हे ताजी भाकर आहे. अरे राहू दे तुझ्या लहान मुलाला कामाला येईल, मला शिळी दिली तरी चालतं. किती समाधानी महाराज. शिळी भाकर दे किंवा वरणसुद्धा फक्त वरचं पाणी दे, खालची डाळ राहू दे लेकराला. भिक्षा मागायची तर अशी, हे भिक्षाचं अन्न पवित्र आहे म्हणून हे लोक भिक्षाचं अन्न खातात. म्हणून किती विद्वान आहे महाराज. जोग महाराज संस्थेमध्ये
अजूनही माधुकरीचं अन्न खाल्लं जातं, तर त्या अन्नानं सद्बुद्धी होते. गरिबाची मुलं असं का होतात, ते कष्टाचं अन्न खातात महाराज. आणि ज्यांना सर्व अनुकूलता आहे ते मुलं शिकत नाही, वेगळ्या मार्गाला लागतात. पुष्कळ येतात आमच्याकडं, लाखो रुपये फी, तर काही विचारूच नका काय फी आहे त्याचं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. लहान मुलाला KGला टाका तरी लाख रुपये लागतात. शेवटपर्यंत मला तर लाख तर माहीतच नाही, पण 1000 सुद्धा लागले नाही BCom होईपर्यंत. 2-3 वर्ष तर दुष्काळ होता, फी माफ झाली. त्याच्यानंतर या मार्गात आलो. काय खर्च आहे शिक्षणावर अफाट. आणि मुलांना सर्व अनुकूलता असली ना तर मुलं शिक्षत नाही महाराज. प्रतिकूलताच पाहिजे, माझं तर मत असं आहे. नवे जे मी वाचलं आतापर्यंत बुद्धिवान लोकांचं चरित्र, तर सर्व प्रतिकूल परिस्थितीतूनच पुढे आले. मग माऊलीपासून तर आत्तापर्यंत अब्दुल कलाम साहेबापर्यंत सर्व प्रतिकूल परिस्थितीतून आले. नावड चालून पोट भरायचं आणि अभ्यास करायचा UPSCचा म्हणजे सोपी गोष्ट आहे की महाराज. 80-90 वर्षापूर्वीचा कथा आहे. आणि म्हणून द्या सगळ्यालाच प्रतिकूल परिस्थितीतून जावं लागतं, पण त्याची जाण पाहिजे. आता तर परिस्थितीमध्ये अशी महाराज की आता तरी कॉम्प्युटर युग आहे आणि याच्यामध्ये तर ज्ञानाला फार महत्त्व आहे. त्याच्या इंग्रजीच्या ज्ञानाला फार महत्त्व आहे. मला काल फार आश्चर्य वाटलं की संपूर्ण ज्ञानेश्वरी इंग्रजीमध्ये. काल आपल्याकडे एक परदेशातला गुरुबंधू आला, काय वाचनीय आहे म्हणून. बाबा महाराष्ट्रीयन संतांचं पुष्कळ वाचनीय आहे, पण त्यामध्ये वाचनीय माझ्या काळाचा देड जर कोणता असेल तर ज्ञानेश्वरी आहे. म्हणे बाबा मला मराठी समजत नाही विशेष, माझं पहिल्यापासून शिक्षण इंग्रजी मीडियममध्ये झालं. म्हणलं इंग्रजीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी आहे ना, वाचन तो ज्ञानेश्वरी. आणि महाराज वाचायला लागल्यानंतर सांगितलं की गोशाळेला जेवढा खर्च लागेल महिन्याला तेवढा मी द्याल. मला सांगा वाचल्याशिवाय अशी बुद्धी झाली? त्याला माहीतच नाही. इंग्रजी माध्यमातून शिकला. यज्ञ दान तप न त्याज्य कार्यमेव तत्. हा श्रमदान यज्ञ आपल्या कष्टातून अशा प्रकारची गोसेवेसाठी, विद्यार्थ्यासाठी, गोरगरिबाच्या मुलांचं अन्नदानासाठी खर्च करणे शाश्वत दान आहे महाराज. याला अक्षय नाही, अक्षय दान आहे, याला क्षय नाही. हे वाचल्याशिवाय सद्बुद्धी झाली का? म्हणून द्या हो सततम कीर्तयंत वा. सतत थोडं वाचलं पाहिजे, थोडं तरी. साधक मंडळीने तर दररोज वाचलंच पाहिजे महाराज. काही तर वाचतच नाही, ऐकूनच काही ना काही सांगतात, त्याला काही अर्थ नाही. थोडंफार आत्मसात करायला पाहिजे. माझी गुरुबंधूंना विनंती आहे, अतिशय कष्टामध्ये जीवन गुरुमाऊलीचं गेलं तरी परंतु दुसरी शिक्षण असताना सुद्धा बाबाजीने किती अभ्यास केला सीमा नाही महाराज. आणि म्हणून द्या हो अभ्यास असून परत तपश्चर्या आहे. ज्ञान आणि तपश्चर्या एका ठिकाणी सहसा सापडत नाही, जी सद्गुरू जनार्दन स्वामीच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहिजे. कष्ट करी शिवभक्ती करी भक्तास अमृत बोध करी. कष्ट करी शिवभक्ती करी भक्तास अमृत बोध करी. स्वामी जनार्दन सद्गुरूंचे, स्वामी जनार्दन सद्गुरूंचे दास नित्य भजन करी. भजन करी रे भजन करी, दास नित्य भजन करी. भजन करी रे भजन करी, दास नित्य भजन करी. आणि म्हणून द्या हो सततम कीर्तयंतो माम. येतात दृढनिश्चयानं केलं. कलियुगातलं फार मोठं साधन आहे महाराज. पण सोपं साधन कोणी करायलाच तयार नाही. सोपं आहे ना ते, मग काय ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे ना, फक्त टिक मार्क करायच्या. यस नो यस नो, सगळेच नो करून ठेवावर, सगळंच आणि राईट करून ठेवावर. पण सरकार फार हुशार आहे, काय शिक्षण खातं सौर हुशार. एक प्रश्न बरोबर आला, दुसरा जर चुकला तर पहिल्याला 1 मार्क चुकला म्हणजे पहिला 1 मार्क कट. 4 चुकले 4, 8 मार्क मिळाले 4 मार्क कट. नाही तर सगळेच असे आहे ना काही. आश्चर्य वाटेल की औरंगाबादचा यज्ञ होता, सेकंड इयरला होतं.
बरं ते पेपर वाटल्यानंतर अर्धा तास बसावं लागतं. अर्धा तास आत पेपर देता येत नाही. परत अभ्यासच केला नाही. यज्ञ होता पर महिन्यापासून सरपण फोडापासून यज्ञाची तयारी बाबाजीने करून घेतली. पेपर कोरा द्यायचं नाही, मग काहीतरी लिहायचं अर्धा तास. मी सगळी प्रश्नपत्रिकाच लिहून काढली पेपरवर. अर्धा तास बसायचं ना, मग प्रश्नपत्रिका तरी परंतु त्या तपासणाऱ्याला मी आभार मानतो. त्यानं मला 15, 18 मार्क दिले. लिहिण्याचे सुद्धा त्यांना मजुरी दिली असं समजा. याला शिक्षण म्हणतात. याला तपासणारं काही येऊन बसलाय काय. आणि मग श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अरे राजा, त्रिकाल भगवान शंकराची पूजा करून कॉलेजला पायी जाऊन शिक्षण फक्त एक ज्याला पाहिजे, ध्येय पाहिजे. आजकालच्या मुलाचं ध्येय नाही. जे होईल ते होईल. अरे प्रारब्धामुळं होतं. निशाने अंगठा आहे, लाखो रुपये कमवतात आणि त्यांजवळ कला आहे एखादी. पण म्हणून हैराण नाही व्हायचं, म्हणून आपलं ध्येय सोडायचं नाही. होईल का नाही, हे करू का ते करू, नाही एकच ध्येय ठेवा. बरेच लोक आहेत हे करू का ते करू. अरे बाबा मला या शिक्षणाचं काहीच कळत नाही. ITI शिक्षण माझ्या वेळेस नव्हतं. आमच्या वेळेस फक्त ITI होतं, IIT नव्हतं. ITI माहिती होतं, फिटर अमुक तमुक हे वायरमन वगैरे वगैरे. तर मला ते शिकायचंच नव्हतं. ध्येय असं होतं की गावात कोणी ग्रॅज्युएट नाही तर आपण ग्रॅज्युएट व्हायचं, गुरुमाऊलीच्या सानिध्यात राहायचं. असं ध्येय पक्का असलं पाहिजे. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, हे करू का ते करू, हे करू का ते करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. आणखी एक विचार असा आहे की किमान आपण प्रयत्न करून बी आपल्याला यश येत नसेल, प्रयत्न करून जर आपल्याला यश येत नसेल तर समजायचं ते आपल्या प्रारब्धात नाही, तो नाद सोडून द्यायचा. प्रारब्ध वाढे धन, प्रारब्ध पुत्र कांत जाणं, प्रारब्ध अन्न आच्छादन. ह्या प्रारब्ध दिन गोष्टी आहेत. याचा अर्थ प्रयत्न करू नये असं नाही. प्रयत्न करून सुद्धा हैराण झालेत तर मात्र ते सोडून द्यावं. जे आपलं असेल ते त्या सद्गुरूवर, त्या देवावर सर्व सोडून द्या. तुझं करता, तुझं करविता, शरण तुला रे भगवान. पण भक्ती केली तरच, त्याचं नामस्मरण केलं तरच तो तुमचं ऐकल. असं भलत्याचं नाही ऐकणार. त्यासाठी भक्ती पाहिजे, त्यासाठी सेवा पाहिजे, त्यासाठी अंतःकरणामध्ये श्रद्धा पाहिजे. जायचं रे राजा, पण माझ्याजवळ पैसे नाही. मग गटविड्यात काय आजी म्हणून 2-3 भाकरीचं पीठ आहे, तू जर नेलं ना मला पलीकडे मी तुला सकाळी 1 भाकर देईल. पण सकाळी देईल, आज एकादशी. तू काय खाल्लं आजी? म्हणे बाबा कालपासून निघले, काही खाल्लं नाही. कितीतरी 15 दिवसापासून निघलेले, विदर्भातून आली पार, काही खाल्लेलं नाही, मिळालीच नाही भिक्षा. खऱ्या अर्थाने एकादशी करते आई तू. म्हणजे आता खऱ्या अर्थानं म्हण बाबा की कसं म्हण, पण येतो का मला पलीकडं? आता दिवस माळाला आहे, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. बस आजी मला उतरून नको देऊ बरं का मध्ये. असं माझ्याजवळ पैसे नाही, त्या नावाड्यानं जसं उतरून नाही. म्हणे आजी मी एकदा बसला नाव्यात तर पलीकडंच घेऊन जातो. तेषाम समृद्धता मृत्यू संसार सागरात भवानी नचरा प्रार्था मया वेश्येत चेत साम. बरं का सागर महाराज, 12वा अध्यायाचा श्लोक आहे, मोबाईलमध्ये नाही, गीतेमध्ये आहे. मी अर्धवट सोडित नाही, मी पहिल तिराला घेऊन जातो. किती गोड आहे महाराज, किती गोड दृष्टांत आहे. पहिल तिराला गेलो, ही गर्दी पांडुरंगाला, त्यावेळेस बी गर्दी असेल. प्रभुजी नाव किनारे, प्रभुजी नाव किनारे, प्रभुजी नाव किनारे. आणि
पैल तीराला गेल्यानंतर ही गर्दी म्हणे बाबा उद्या ये बरं का. आता एवढ्या गर्दीत ते म्हातारी कशी काय समजावते. दुसऱ्या दिवशी ती म्हातारीनं 3 चवड्याची चूल मांडली, इकडून तिकडून काड्या गोळा केल्या, तवा भाकरीचं पीठ मळलं. कधी आता एक काय एवढ्या गर्दीत कुठून येईल बा, त्याची ओळख काय काय नाही, फक्त नावडी म्हणून सांगितलं. कधी येशील रे, केव्हा येईल बिचारा ती वाट पाहत बसली. आता येईल मग येईल, त्याला एक भाकर द्यायची, आपण फुकट नाही आलो. खूप त्रास झाला तिला. हे काय बाबा एवढ्या गर्दीत त्याची ओळख पण नाही, काही नाही, त्याला कुठं कधी रे धावून येसी, कधी रे धावून येसी देवा, कधी रे धावून येसी. माझ्या हृदयी बससी देवा, माझ्या हृदयी बससी देवा, कधी रे धावून येसी देवा, कधी रे धावून येसी. विजारे डोळ्याला घाळा घाळा पाणी आलं. बाबा अरे मला तू नावेत आणलं, पांडुरंगाचं दर्शन झालं तुझ्या कृपेने. ये बाबा, मी कुठं पाहू एवढ्या गर्दीत तुला. इतक्यात तोच काठी घेऊन घोंगडे घेऊन खांद्यावर कांबळी कांबळी हातामध्ये काठी, खांद्यावर कांबळे कांबळे हातामध्ये काठी. हातात खांद्यावर घोंगडी आहे, हातात काठी आहे, आणि बरोबर एक पत्नी पण आहे. म्हातारने विचार केला की एकच भाकर आहे, 3च भाकरी होतील, तिघाला 3 वाटून द्यावं. पांडुरंगा पांडुरंगा कुठं निघाले. कुंडलिक पण त्याच्या मागे 4 जण झाल्या, भाकर तर 3च. लढीवार भक्त नामदेव महाराज, अहो देवा कुठं निघाले, वारी संपली नाही अजून, आज या पौर्णिमापर्यंत वारी असतील, तुम्ही कुठं म्हणा जेवायला चालू, या चला आपण जाऊ जेवायला. 4-5 जण झाले आणि 3च भाकरीच बीड. आता काय करायला पाहिजे. म्हातेरला वाटलं का आता गंमतच शिवाय यांना काय चतकर देऊ काय भाकर, काय हरकत नाही. आजी तुम्ही पार लांबून आल्यात, थकल्यात. रुक्मिणी आई म्हणते की तू आता शांत बस आजी, मी करते भाकर. आणि बाबा 3च भाकरी आहे बाई, 3च भाकरी होतील, एवढंच पीठ आहे माझ्याजवळ, तुम्ही बसा. किती लोक येऊ द्या, मी जेव घालते. अन्नपूर्णम सदापूर्णम शंकरन प्राणवल्लभे, ते अन्नपूर्ण आहे महाराज. तुम्ही सर्वजण जेवायला बसा. कालवण केलं असेल, ते काय केलं असेल, मी वाढते. तू आता थकून आली, 2 दिवसाची उपाशी आहेत, काल काही खाल्लं नाही. मला भरपूर नैवेद्य देतात लोक, तसं नाही म्हणली, पण मनातल्या मनात म्हणली. पहा ना एवढं मोठं ताटाचं नैवेद्य देवाला तोंडाला लावलं, खाली ठेवलं. देवानं जर खरंच खाल्लं असतं तर एवढं मोठं नैवेद्य काल पाहिलं ना पांडुरंगाला, दोन्ही हातानं उचललं त्या पुजाऱ्यानं. पंचमेवा नामुक आणि तमुक. जेवायला बसले सगळेजण. आई तू अगोदर जेव. प्रसादे प्रसन्नता ब्रह्मार्पण ब्रह्मेर पुंडलिका वरदे हरिविठ्ठल. पांडुरंग बसलेले आहेत, पुंडलिक बसलेले आहेत, नामदेव महाराज आहेत, सगळे पंक्तीला बसले. भाकर तापते, तव्यावर टाकते, गरम गरम भाकर कालून वाढते. कोण वाढतं? रुक्माई प्रत्यक्ष जगज्जननी. तिथं काय कमी आहे? म्हातारी विचार करून राहिले की जी भाकर मला वाढली ती तव्यावर परत तयार, असं कसं काय? काही ना काहीतरी आहे. हा काही दुसरा तिसरा कोणी दिसत नाही. ज्या त्या परिवार असं आला पण भाकर बी गोल चांगली, हातावरची भाकर. आता येईल का हातावरची भाकर? आता लाटून पोळ्या बरोबर येत नाही, हातावरची भाकर कशी काय? अहो सुनबाई पोळी गोळ करावी म्हणे. सासूबाई तुम्हाला माहित नाही, पृथ्वीवरचे सगळे देश मला माहिती आहे.
तुम्ही शिकलेलं नाही. पृथ्वीवरच्या सर्व देशमध्ये भारतालाच खेटून श्रीलंका, एका बाजूला पोळी वाढली, दुसऱ्या बाजूला अमेरिका ती कमी झाली. हातावर शिपगोळ्या, हातावर टाकताना भाकर तयार टाकले का परत हातावर भाकर तयार, कालवण तेवढं तयार. उलवर काही पाहून राहिले, चालली पंगत चालली आहे. विचार भाविक असेल एखादा तर परत पंक्तीला बसला असेल. आणि म्हणून द्या हो तिनं पाहिलं तर तिच्या डोळ्याला आसू आले, काय बाबा हे कोण आहे. मग तिला पोटात गेल्यानंतर कळलं, अन्नम भवती भूतान्यम अन्नन पर्जन्यात भवत यज्ञात भवते पर्जन्य. पोटात अन्न गेल्यानंतर स्थिरता येते महाराज. भूके पेट भजन न होणार गोपाला समाल तेरी कंठी माळा. भूके पेट भजन होईल का? हो असं काय करते, उद्या एकादशी, मोठी एकादशी, चतकोर घ्या. असं काय करते, हे आज गुलाबजाम आहे 2 तरी घ्या, उद्या एकादशी. आणि एकादशी दिवशी सकाळपासूनच सुरुवात होतं, पोटभर चारा पण एकादशी करा. अशी एकादशी असते. एकादशी इंद्रिया भगवंताच्या ठिकाणी उपवास. वास म्हणजे जवळ बसणे, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे त्याच्या जवळ बसून आणि केलेली नामस्मरण होते. ध्यान आलं पाहिजे खायचं आणि प्यायचं. पोटात अन्न गेल्यानंतर तिला ध्यान आलं की हे दुसरे तिसरे कोणी नाही. सुंदर ते ध्यान उभे विठेव, सुंदर ते ध्यान उभे विठेव रे. सुंदर ते ध्यान उभे विठेव रे. करकटावरी ठेवोनिया, करकटवरी ठेवोनिया. करकटावर दुसरं कोणी नाही. राई रुक्माबाई राणी या सकाळा. ही रुक्माई असली पाहिजे की अन्नपूर्णा. हे हिच्या हाताला एवढं यश कसं काय. 5 लोक जेवण तृप्त झाले तरी तेवढंच पीठ आहे, तेवढंच कालवण आहे. मग तिच्या पोटात अन्न गेल्यानंतर तिला ही सद्बुद्धी झाली. दुसरे तिसरे कोणी नाही. पांडुरंगा, अरे बाबा माझ्यासाठी तू नावडी झालास. तो होतो महाराज. विठू माझाले, विठू माझाले गुरवाळा. तिकडे घेऊन या. विठू माझाले गुरवाळा. पाणी, तुळशी पत्र. संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा. विठू माझाले गुरवाळा, विठू संगे गोपाळांचा मेळा. तो सगळं करतो महाराज. या नाम्याची खीर नाम्याची खीर चाखतो, ह्या नाम्याची खीर चाखतो. चोखोबाचे गुरे ओढतो, पुरंदराचा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा. वाली रामाजीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला. अंत पारयाचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. म्हातारीनं सांगितलं की देवा काय रे बाबा माझ्या एवढ्या गरीबाकरता धावून आला. किती दयाळू आहे तू, किती कृपाळू आहे. मी काय दिलं तुला. आजी तू मला दिलं ना असं मला कोणीच देत नाही. धनार्थ लभते धनम, पुत्रार्थ लभते पुत्रम. 1.25 रुपयामध्ये मागण्याची जी यादी मोठी राहते पैशापेक्षा.
पहा तुम्ही 100 रुपयाचा अभिषेक करताना किंवा काही करताना, सत्यनारायण करताना, मम कुटुंबानां क्षेम आरोग्य आयोग्य द्विपाद चतुष्पाद, घरातले बाहेरचे बँकेतले पुत्र पौत्रादी धनधान्यादी फुकट आहे राशन. परत आता आणखीन 1500 रुपये पण सुरू झाले अभिषेकामध्ये. हे सुद्धा सांगा, मुलांना पण सुरू झाले. किती दिवस राहतात देव जाणे. सगळं द्यायला सोपं आहे का 100 रुपयामध्ये 1.5 रुपयामध्ये. आमच्या आईला घेऊन आम्ही ब्रह्मगिरीला गेलो तर ते म्हणे आजी इथं गाय दान करावं लागतं. ते म्हणे भाऊ माझ्याजवळ पैसे नाही, मी गरीब. किती तुझ्याजवळ पैसे? म्हणे माझ्याजवळ 100 रुपये. दे 100 रुपये. आता तिची इच्छा आहे, मग कर मग गोदान. त्यानं ती गाय घेतली, त्या पाण्यात आईच्या हातावर दिली. 100 रुपयामध्ये गोदानम प्रतिग्रहणामी प्रतिग्रहमाने समर्पयामि. म्हणलं गुरु ही गाय किती दिवसापासून तुमच्याकडे? म्हणे आमच्या आजोबापासून आहे. हिचे किती पट पैसे वसूल झाले. सोन्या चांदीची गाय ती. मला चांगलं आहे 100 रुपयामध्ये काही गोदान झालं म्हणून चांगलं झालं बाबा. तीर्थाच्या ठिकाणी गोदान एवढं सोपं आहे का? अरे मदार्पित मत्कर्माणे कुर्वन् सिद्धीन वापनोति. त्यानं संपूर्ण जीवन त्याच्यासाठी समर्पित केलं. नाही नाही जन्म जन्मी आम्ही, जन्म जन्मी आम्ही, जन्म जन्मी आम्ही बहुपुण्य केले. जन्म जन्मी आम्ही जन्मोनी संसार झालो त्यांचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास. पांडुरंगी जन्म जन्मी, जन्म जन्मी. जन्मोजन्मी करावं लागतं बाबा. सांगितलं आजी. ओळखलं का? म्हणे आता ओळखलं रे बाबा. तू खरंच कैवारी आहे, तू खरंच दयावान आहे. तू विठेवरी उभा दिनाचा कैवारी. विठेवरी उभा दिनाचा कैवारी. हो तूच खरा कैवारी आहे. म्हणून सर्व देवादिक तुझ्याकडे येतात पांडुरंगा. प्रत्यक्ष विश्वाद्यम विश्वबीजम लिखिलम भयहरणम पंचवक्रम त्रिनेत्रकम. भगवान सदाशिव, भगवती पार्वती, भगवान गणेश विनंदीवर बसून तुझ्या वारीला आलेत आणि तू प्रत्यक्ष त्यांना ओळखलं भगवान शंकराला. आणि आपलं आराध्य आपल्या दर्शनाला आलं म्हणून त्या भगवान शंकराला तू डोक्यावर घेतलंस. म्हणून पांडुरंगाचे जे अभिषेक केला जातो दुधाचा दह्याचा महाराज, तर सर्वप्रथम डोक्यावर टाकलं जातं आणि पांडुरंगाच्या डोक्यावर भगवान शंकराची पिंड आहे. सर्व देवता आले रे बाबा. मी तर एक शूद्र आहे, साधी आहे, साधी वारकरी नाही. मला काही नको, मला काही मागणं नाही. हेच असं जन्मोजन्मी माझ्याकडून अशी वारी होऊ दे. शेवटच्या श्वासापर्यंत अशी वारी होऊ दे. शेवटच्या श्वासापर्यंत तुझी भक्ती होऊ दे. आणि अशी आमच्या कुळामध्ये सतत झाली पाहिजे. असं द्यायचं असेल तर वरदान दे. असं कोणी मागल का एवढ्या गरिबीत? फाटलेलं लुगडं आहे, फाटलेलं परत दुसरं लुगडं आहे, असं असताना कोणी मागल? नाही मागलं. आजची परिस्थिती तशी नाही. पण सांगितलं की आजी काही घाबरू नको. तुझ्या वंशाची तूच जन्माला येशी ना. आपण म्हणतो ना आजमेला आजी मेली असं म्हणणार नाही कोणी. आजी मेली नाती झाली असं नाही म्हणणार कोणी. आजमेला नातू झालं सगळे म्हणतील.
मुलीचं लय वावड आहे लोकांना आजकाल. फार 900 हजाराच्या मागं 900 काहीतरी प्रमाण आलं. मग काय काय लोक मग पुढं सगळीकडे मसवात दिसतील काय. म्हणून तिनं सांगितलं की आजी तू एवढे कष्ट सहन केले ना, पुढचे जन्मी किंवा तुझ्या जन्माला येशील ना तर मी सर्व सेवा करेन. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून तो चक्रपाणी करी वेणीफणी. अशा अभंग आहे महाराज. जनीचे वेणीफणी म्हणजे स्वतः पांडुरंग रुक्माई माझ्या जनीला नाही कोणी. अनाथ म्हणून जन्माला आले तर पांडुरंगानं तिची येणीफणी केली. अभंग आहे जनीचे अभंग वाचत स्वतः पांडुरंग. एवढंच नाही पण डोक्यातले उवा सुद्धा रुक्माई मारायची. अशा अभंग आहेत. आता नाही उवा होत म्हणा. आता पूर्वी काही 15 कामाच्या नादामध्ये डोकं विचारायला कुठं वेळ होता महाराज. आता ते 108 वेळेस नाही कुठं बसमध्ये असं तरी पर्स काढतात. एवढंच काय पण ती विभूती लावताना सुद्धा मी पाहिलं. इतकं अशा प्रकारची सततम कीर्तयंतो मा दळिता कांडिता हरी बोला खाता हरी बोला पिता हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करिता हरी बोला. संसारातले सार मोठं मोठं साधन देव. स्वयंपाक करत असाल तुम्ही दुसरं काही करत असाल तरी भगवंताचं नामस्मरण करून स्वयंपाक करा. मग गाणगान सिरीज पाहून तर तुम्ही स्वयंपाक केला तर हे विज्ञानसुद्धा सांगतं की जी विचारसरणीनं आपण जे स्वयंपाक करतो ती विचारसरणी त्या अन्नाच्या रसामध्ये उतरते. तुम्ही माना नका मानू पण वाचलं म्हणून सांगतो. व्यसनाधीन माणसं किंवा घरात भांडणं तन्न करून जर तुम्ही स्वयंपाक केला तर ते लेकर तसेच ते अन्न खाल्यानंतर तशीच बुद्धी होती. अन्नन भवती भूतानी प्रमाणे गीतेचं. जसं तुम्ही अन्न खा जैसा खाएगा अन्न वैसा बनेगा मन जैसा पिएगा पाणी वैशी बनेगी वाणी. म्हणून देवा हो जनीला लहानपणापासून ती अनाथ होती. ती आईवडील भगवंताचे भक्त होते. तुम्ही नामदेव महाराजाला हे देऊन टाका पांडुरंगाला देऊन टाका. आणि म्हणून तिच्या आईवडिलांना मोठ्या दृढ अंतःकरणानं नामदेव महाराजांचे दामाजी पंथाच्या छापन तिला स्वाधीन केलं. म्हणून ती अनाथ होती पण तिचा नाथ भगवान पांडुरंग होतो महाराज. म्हणून माझ्या जनीला नाही कोणी म्हणून चक्रपाणी करी वेणीफणी. भगवान का मागच्या जन्मातलं केवढं सुकृत आहे महाराज. आणि म्हणून द्या हो सुकृताचे फळं ते निर्फळ हरिवी नाही. धन्य मायवी आली सुकृताचे फळं ते निर्फळ हरिवी नाही. अशा प्रकारचं द्या हो. हे वारीला एवढं महत्त्व आहे. नाही आपल्याला जाता येत नाही तर आपल्या शेजारी कोणी पांडुरंगाचं मंदिर असेल भगवान शंकराचं मंदिर असेल जायला पाहिजे. एकादशी दिवशी मोठी एकादशी आहे. 2 एकादशी मोठ्या आहे. कार्तिकी आणि आषाढी. काल आषाढी एकादशी झाली. भगवान पांडुरंगाचं वर्णन आणि भगवान सदाशिव प्रथम वारकरी आहे. प्रथम वारी जर कोणी केली असेल तर भगवंताच्या शिवपरिवारानं केली. म्हणून पांडुरंगाने स्वतः आपलं आराध्य देवता आपल्या वारीला आलं म्हणून आदर करावा. म्हणून डोक्यावर पांडुरंगाने आपली शिवपिंड धारण केली. म्हणून महायोगपीठे वसे भीमा तट्टे परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. वाद्य शंकराचार्य सुद्धा लिहायला
द्या हो. अशा प्रकारचे वारीचे एकादशीचं जरी आपल्याला वारीला जाता आलं नाही, पण त्या पांडुरंगाचं वर्णन ऐकलं. जन्म कर्मेची मे दिव्यम योमा वेती तत्वता त्यक्त्वा जलम पुनर्जन्म नयति मामेति स्वअर्जुनम. चौथ्या अध्यायामध्ये भगवान सांगतायत की जो माझं भक्ताचं किंवा माझं अशा प्रकारचं जन्मकर्माचं वर्णन करून दुसऱ्याला सांगतो किंवा दुसरे बिन आदरानं ऐकतात, तर त्यांना दोघांनाही पुण्याचा लाभ होतो. म्हणून या वारीच्या निमित्तानं आपल्याला जरी वारीला जाता आलं नाही, जरी ते गेले असेल त्यांना धन्यवाद विचारलं नाही. आता रोहन वारीला जाऊन आलं 15 दिवस, खाय प्यायला चांगलं होतं पण तब्येत मात्र आणखीन बिघडली. झोप नाही, झोप महत्त्वाची आहे. किती त्रास असतो, पण त्या त्रासाने पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवलं ना, सर्व त्रासाचा परिहार होतो. महाराज एक इंजिनियर आलं माझ्याकडं, काय म्हणणे एवढे लोक 18 लाख लोक जातात, 10 लाख लोक जातात, काय मिळतं बाबा त्यांना. मला एक काम करा, मी तर काही वारीला गेलो नाही, पण मी वाचलेलं आहे, निदान तुम्हाला अनुभव घ्यायचा तुम्ही वारीला जा एकदा तरी. इंजिनियर माणूस गेला, 15 दिवस चालन फार जाम झाला, पण बिचारानं ऐकलं एवढं काय थोडं. आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायला त्या बऱ्याच दिवसाची गोष्ट आहे, बऱ्याच वर्षाची गोष्ट. पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं, रुक्माईच्या पायावर डोकं ठेवून दर्शन झालं. ज्यावेळी तो तिकडून आला तेव्हा असं काय झालं काही समजलं नाही, अशी कोणती ऊर्जा मिळाली. 15 दिवस मी इतका जाम झालो होतो, बऱ्याच वेळाच वाटायचं की इथून एसटी धरावं, पण नाही आता जायचंच काय हो. म्हणलं चांगले बाबा, येतात मग दृढ निश्चयाने गेला. काय झालं काय माहीत नाही, असं करंट लागलं म्हणे. आता त्याची भाषा इंग्रजी. माझं सर्व दुःखच हे झालं, दुःखच संपून गेलं डोक्या. त्यावेळेस तर आता पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवता येत नाही, त्यावेळेस आता 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट. ठेवलं अशी काय ऊर्जा निर्माण झाली की मग दोघांचं दर्शन घेताना असं वाटतं मी कुठं गेलोच नाही, चाललोच नाही, काही थकवाच नाही काही. म्हटलं कसं काय करण कुठून मिळालं आटकरण? जेवणानं मिळालं का? एखादं टॉनिक खाल्ल्यानं मिळालं का? ते बोर्नव्हिटानं मिळालं का मिळालं? असं चैतन्य का आलं? मग ती चैतन्याचा जिव्हाळा आहे तो, ती चैतन्य मूर्ती ती. नाही घडविला नाही चैतन्याचा गाभा पांडुरंग, चैतन्याचा गाभा पांडुरंग. नाही घडविला नाही वैष्णवीला, नाही घडविला नाही वैष्णवीला. तो घडविला नाही महाराज, त्याची प्राणपट्टीचं झालं नाही. आला तो तसाच उभा राहिला, कुंडलिकासाठी आला तसंच उभा राहिला. ती जशी तूप असं पगळल्यानंतर तूपच येते, थिजल्यानंतर तो आला आणि तसाच थिजला, असं पण वर्णन आहे. तूप थिजल्यानंतर घट्ट होऊन जात. तो आला दिंडेरेवानातून रुक्मिणीच्या शोधासाठी आला, तसंच उभा राहिला, तसाच आहे. त्याला घडविलं नाही, बैसविलं नाही कोणी, तसाच आहे. म्हणून परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. आता शंकराचार्यानं सुद्धा वर्णन करताना ते परब्रह्मलिंग आहे. आता एवढंच तुम्हाला खोल समजणार नाही, अभ्यास लोकांना समजतं की परब्रह्म काय. ती सावळं रूप त्या मूर्तीमध्ये का प्रकट झालं तर दिसतं त्यांना, ज्यांना भक्ती त्यांची. त्या म्हाताऱ्याला नाही दिसलं काय, जी पुढं जनाबाईच्या रूपानं जन्माला आली. आणि म्हणून द्या हो, असं अंधश्रद्धा नसू नये, शुद्ध श्रद्धा असावी, अछिद्र श्रद्धा आणि विकल्परहित विश्वास असेल तर त्याचा परमार्थ खास आहे. विकल्प असेल मनामध्ये, अश्रद्धा असेल तर परमार्थ शून्य आहे. आणि म्हणून हा श्रद्धेचा प्रांत आहे. एवढे थकून भागून आलेत कालची वारी करून, तरी या ठिकाणी आलेच की नाही, ही गोडी लागते आपोआप, सांगावं लागत नाही. आणि यांच्याबरोबरचे त्यांचे मित्र उद्याच्या एखाद्या आमुषाला पाहते कुठं असते, निंदा करत नाही, पण वस्तुस्थिती आहे ना. का बरं असं बुद्धीत फरक होतो? एकाच आईचे पोटे असणारे 2 जीव भिन्न का बुद्धीमुळं, भिन्न का मनोवृत्तीमुळं? कधी अभ्यास केला तुम्ही याचा? एकाच आईच्या रक्तमतातून तयार झाले 2 जीव भिन्न का? एक परमार्थी, एक चांगला आहे, एक आईला शिव्या देतो, एक आईची सेवा करतो. का होतास? आणि म्हणून द्यावं याचं कारणच एक आहे. तत्तम बुद्धी संयोगम पौर्देकम, मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळा. म्हणून द्या हो, दान सदाचार उत्तम कीर्ती धर्मपालन परोपकारण तीर्थयात्रा
यानं समाधान प्राप्त होतं. म्हणून ही वारीची परंपरा 700-750 वर्षापूर्वी नाही अनादी काळापासून युगे 28 विटेवरी उभा 28 युग होऊन गेले तरी ती चालूच आहे. आणि म्हणून जरी आपल्याला जाता आलं नाही तरी त्या भगवंताचं वर्णन ऐकलं. निज भक्तमुखी कथा आदरे ऐके श्रोदातयाचे भाग्य तत्वता मलसिनी नाथभाव सांगतात की असं भगवंताचं गुणकर्माचं वर्णन ऐकलं वक्त्याच्या भाग्यापेक्षा श्रोत्याचं भाग्य जास्त आहे. आणि म्हणून द्यावं या वारीच्या निमित्तानं गुरुमाऊली भक्तमंडळांच्या संयोगातून आणि अन्नदान करणारे श्री अन्नदान करणारे श्रीमती माधुरी अशोकराव पाटील आणि कुमार निखिल अशोक पाटील यांची पंगत आहे. अशा पर्व काळावर एकादशीच्या अन्नदानापेक्षा माझी आई कोणी पंगत करते असेल तर द्वादशीच्या अन्नदानाला फार महत्त्व आहे. आमचे गुरुदेव भगवान श्री सद्गुरू जनार्दन स्वामी सांप्रदायिक विद्या होती. पहिल्यांदा त्यांची दीक्षा होती म्हणून त्यांनी जीवनभर द्वादशी दिवशी पंगत द्यायची. काही का असो मसाले भात म्हणा शिरा म्हणा काय म्हणा. अतिशय त्यावेळेची परिस्थिती तर फार हे होती महाराज 40-50 वर्षापूर्वीची. अतिशय थोडं आश्रमाची एवढी प्रगती नव्हती तरी पण द्वादशीची पंगत. आणि पहा कसं पर्वकाळ कसं साधारण केला सद्गुरू जनार्दन. प्रदोष कधी कधी द्वादशी दिवशीच येतो ना. आता द्वादशी दिवशीच प्रदोष आला. द्वादशी दिवशीच प्रदोष येतो. ते अन्नदान आता किती ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून द्वादशी दिवशी अन्नदान करणारे भाग्यवान बिचारे पाटील परिवार की त्यांची आज अन्नदानाची पंगत आहे. आणि सर्वांनी चांगल्या प्रकारचा प्रसाद घ्यायचा आहे. प्रसादावर महामंत्र झाले की प्रसाद एका बाजूने पुरुष मंडळी एका बाजूने पुरुष मंडळी एका बाजूने महिला मंडळांनी बसून. विशेष माझ्या हात जोडून विनंती आहे की तरुण भक्तांनी वाढलं पाहिजे देवा हो. तरुण माझ्या माता भगिनीने व्हायला पाहिजे. आता गोंधनखेडाच्या भागातले काही मंडळी आली आहेत त्यांना सांगितलं या प्रसादाला इकडं आश्रमातला इकडं प्रदोष असल्यामुळं आश्रमात प्रसाद न करता सर्व मुलं इथे येतात प्रसादाला. तुम्ही पण इकडच्या गोंधनखेड्यावरून तिथे गोशाळा आहे फार मोठी. तिथून काही भक्त आलेले आहेत. त्यांचं स्वागत कोणी प्रतिनिधी स्वरूपानं आदरणीय श्री एकनाथ देंडेंनी करावं. आणि ते आले असेल तर त्यांनी तिथंच प्रसाद घ्यावा. त्यांना प्रसादाला आग्रहाची विनंती भक्त मंडळाची म्हणून द्यावं. अशा द्वादशी दिवशी अन्नदानाला विशेष असं महत्त्व आहे. एकादशी दिवशी खरं वाजते काहीच खायचं नसतं. एकादशी दिवशी फक्त पाणी आणि द्वादशी दिवशी मात्र पारणं सोडायचे असतात. आपलं प्रदोष पण कधी कधी द्वादशी दिवशी येतो तर कधी दुसऱ्या दिवशी येतो. म्हणून पांडुरंगाच्या वारीच्या निमित्तानं हे अन्नदान करणारं मोठं फार भाग्यवान येते. त्यांना पुण्याचं लाभ होणार आहेत सर्वांना. आणि सर्वांना पुनश्च एकदा प्रक्षेपण करणारी मंडळी साऊंड सिस्टीम करणारी मंडळी सर्वांना धन्यवाद आहे नमस्कार आहे. तुम्ही चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण करतात. घरी बसून सुद्धा लोकांना ऐकायला मिळतं. किती चांगली दिंडी चालू आहे. चौथ्या मजल्यावर पाहते फक्त खाली वा वा काय चांगलं नाचतं आहे. अगं माऊली खाली तू तरी निदान हलव थोडं 102 किलो थोडंफार कमी होईल. हां पुष्कळ चांगलं आहे. डोक्यावर तुळशी घेऊन नाचतायत वा 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 बस एवढंच. तिथूनच वा वा करते खाली यायचं पत्ता नाही. अशी अवस्था झाली आपली आता शहरातल्या लोकांची. खेड्यात 80 वर्षाची म्हाते तडातडा नाचून राहिली हो. डोक्यावर तुळस घेऊन. किती वारी आई कान किती झाले काही समजत नाही. चालूच आहे. किती दिवस चालणार आहे. जेवर चालेल तेवर चालेल. तडातडोऱ्या मारून राहिले. आणि आमच्या इथं तर हाकपेटीवर पाय पडला तर पापडच. अशा प्रकारची आवश्यकता आहे. म्हणून द्या वारीच्या निमित्तानं त्या पांडुरंगाचं गुणवर्णन ऐकणं महत्त्वाचं आहे. सर्वांना प्रसादाची विनंती आहे. सर्वांनी माझ्या तरुण भगिनींनी वाढण्यासाठी आणि तरुण मंडळींनी वाढण्यासाठी गुरुमाऊली भक्त मंडळाची विनंती आहे. नारायण नारायण हो सत्यनारायण.